येते का ग तू? मी गेल्यानंतर तो उडून नाही ना जाणार? या लोकांनी याला काळं नाव का ठेवलंय काय माहित? हे बाबू, बाबू, ये 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 ये. कसा आहेस तू? कसा आहेस? ए बाबू, कसा आहे? तुझ्या आम्ही शाळेत आठवण काढतो. हो, ये ये. बस इथे, इथे बस. कुठे गेले सगळे? कुठे गेले? कुठे गेले सगळे? आई कुठे आहे? आई कुठे आहे? काय रे? बघ मी कुठून आली तुला भेटण्यासाठी. पनवेलवरून आली मी. माझ्या शाळेतून माझे सगळे विद्यार्थी तुझी आठवण काढतात, माहितीये का तुला? आई कुठे? आई, आई कुठे? बाबा कुठे? बाबा, ये ये सोनू, ये ये. खायला पाहिजे तुला? खायला पाहिजे? काय पाहिजे खाऊ? या ताई, याला बघायला आलात? कुठून आलात तुम्ही? तुम्ही इथले? आम्ही लांबचे. ये. खाऊ पाहिजे तुला? आई कुठे? आई, आई, बाबा, परतू कुठे? परतू, अरे तू किती फेमस झालास माहितीयेस का तुला? काळ्या? कोण काळ्या? कोण काळ्या? हो का? मुलाला आवड. हा. अरे काय रे? काय झालं? ये ये, बस बस बस. तू कसा बोलायला लागलास? निसर्गाची किमया. आहे की नाही दादा? निसर्गाची किमया आहे. कावळा बोलायला लागला म्हणजे. पोपटाला आपण शिकवतो तेव्हा तो बोलतो, पण कावळा म्हणजे लहान असतं. म्हणजे याचा अर्थ ऐकून जी भाषा बोलली जाते ते लहानपणापासून ऐकलं ना त्यांनी मराठी. आणि अजून तुमचीच आहे ना? पण मी तिकडं जवळचीच आहात का? हे माझं माहेर. हो का? हा, तर मी आता हे पाहुणे आली ना, हा. बरेच आहे तर जाऊ दे. तुम्ही ऐकलं असेल याच्याबद्दल. हा. चुकला ना. तर बरं आहे. युट्यूबला, सोशल मीडियावरती सगळीकडे सगळ्या न्यूज बातम्या तो फेमस झालाय. म्हणून मला पण इच्छा झाली, म्हटलं आज सुट्टी आहे, जाऊया आता बघूया. कुठे बोलली सुट्टी ना पोरांना तर चला हो, आहे एवढे आपले जवळचे आहेत ना, हम्म. लांबून येऊन जातात.